मुनी पहावे सतो मानवाचा जरी जन्मला अंजनी बाळशाचा जया शोभने नाम ते रामदास नमस्कार माझा जयांच्या पदास. सुमारे 350 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यात गोदावरीच्या आसमंतामध्ये जांब नावाचं जे लहानसं गाव, जांब गावी वृत्तीनं कुलकर्णी असलेले सूर्याजी पंत ठोसर या नावाचे देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण. त्यांच्या पोटी, त्यांच्या आईचं नाव राणूबाई, त्यांच्या पोटी रामदास स्वामींचा जन्म झाला. त्यांचं जन्मतः नाव नारायण होतं. पण वडिलांची सूर्योपासना होती, आईचीही सूर्योपासना होती. जणू त्या सूर्योपासनेचं फल म्हणून त्या सूर्यप्रसादे करुण उच्चधारा दैदिप्यमान म्हणून नाम नारायण हे विवेकी दयाचे. सूर्यास्वामी बालपणामध्ये अतिशय हूड होते, मोठे व्रात्य होते. रॅगिंग करीत होते असं त्याचा अर्थ नाही, पण हूड होते, व्रात्य होते. तेव्हा आईला वाटे की हा मुलगा माझा एकदा सरळ वागायला लागला म्हणजे बरं, आणि सरळ वागण्याचं चांगलं साधन कोणतं, वेळात जोडणार कोण, लग्न करून देणं. आणि म्हणून समर्थांच्या वयाच्या 11व्या 12व्या वर्षी त्यांचा विवाह, त्यावेळेला हे सामान्यतः लग्नाचं वय मानलं जात असे पुरुषाचं, बाईचं त्याच्यापेक्षा लहान असे. 7-8 वर्षाच्या मुलीचं लग्न व्हायचं, 11-12 वर्षाच्या मुलाचं लग्न व्हायचं, 14-15 वर्षाचा झाला म्हणजे फार मोठा, मुलगी 10 वर्षाची झाली म्हणजे फार मोठी. असं जुन्या काळी मानलं जात असे. तसंच मानावं की नाही हा प्रश्न स्वतंत्र आहे, पण पद्धत त्यावेळेला अशी होती. त्यामुळं समर्थांचं लग्न करून द्यायचं ठरवलं. आता समर्थ लहानपणापासूनच एक वेगळ्या प्रवृत्तीचे होते. ते व्रात्य होते, हूड होते खरं, कारण त्यांचा व्रात्यपणा आणि हूडपणा त्यांच्या शरीरातल्या मनबुद्धीतल्या उसळत्या चैतन्याचं द्योतक होता. गुळाच्या ढेपा काय कामं करणार, चिकीचे गुळ ते सुद्धा पुन्हा जिथं बसले तिथं जोडल्या. तो पोरं हूड असलीच पाहिजे. वेगळी पोरं काय कामाची, काय पुढे समाजकार्य करणार ते. पोरांचा हूडपणा आईबाबांना का जाणवतो, त्यांना त्यांच्यावर लक्ष देण्याकरता वेळ काढावा लागतो. म्हणून पोरं घरी बसली की आईबाप खुश. दुर्दैवी आहेत ती पोरं आणि करंट आहेत ते आईबाप. पोरं हूड असायचे, त्यांच्या हूडपणाला वळण लावणं महत्वाचं आहे. ते जे उसळतं चैतन्य आहे त्याला वळण लावणं महत्वाचं आहे. समर्थांच्या घरी ते संस्कार होते, पण समर्थ जरा लोकविलक्षणच हूड होती. पण एक दिवस पुढे विलक्षण झालं. सकाळपासून समर्थ कुठे दिसलेच नाही. आता वांड पोर दिसलं नाही, कुठे गेलं, काय झालं कोणाला ठेवू, तिकडे उडत तिकडे उडत, अगदी विहिरी सुद्धा उपसून पाहिजे. समर्थांचा कुठे पता लागला नाही. शेवटी वर काहीतरी खुरगुड झाली, उंदरांनी खुरगुड झाली, न जाणं वर तर नाही ना, म्हणून माळ्यावर पाहिलं तर समर्थ भिंतीला टेकून अशी चिंताग्रस्त मुद्रा करून बसली होती. वय वर्षी 9. आईला मला आश्चर्य वाटलं की आपलं पोर आणि इतकं गुणानं बसलंय. ती जवळ गेली, मोठ्या पाठीवरनं प्रेमाने पाठीवरून हात ठेवला. म्हणजे नारायणा, अरे कसली चिंता करतोस. समर्थ काय बोलले माहितीये, माय चिंता करतो विश्वाची, या जगाचं मंगल कसं होईल याची चिंता करतो, त्याचं कल्याण कसं होईल माझी चिंता. कारण आडमार्गे भरले सगळे, त्याच्याकरता आम्ही अवतार घेतला. हे कसं होईल याची चिंता करतो. आईला मोठं आश्चर्य वाटलं, पण समर्थांचा अधिकार ओळखण्या इतकं नाही वाटलं. बोल ना. वर्ष 2 वर्ष गेली आणि आईचं टुमणं लागलं. गंगाधराच्या म्हणजे थोरल्या मुलाच्या मागे ज्येष्ठ म्हणत असत त्यांना, किंवा श्रेष्ठ म्हणत की अरे तुझ्या धाकट्या भावाचं लग्न करून दे. गंगाधर अधिकारी होते, समर्थांची योग्यता जाणून होते, समर्थांची प्रकृती प्रवृत्ती काय आहे ते ओळखत होते. ते म्हणजे आई, नारायणाला मान्य आहे का नाही, त्याला मान्य नसेल तर आपण गळ्यात घालून काय उपयोग आहे. आणि त्याला काय लेकरायला कळतं, म्हणजे लग्न करायला निघालं मात्र लेकरू कसं म्हणायचं त्या. मी सांगते म्हणजे आईने समजावून सांगायचा प्रयत्न केला, समर्थाने नाकारायचा प्रयत्न केला. शेवटी आई हट्टाला पडली, आपल्या गळ्यात शपथ घातली आणि बोलता बोलता ती माऊली भोळेपणाने म्हणून काय म्हणाली, म्हणजे नारायणा, अरे भोल्यापर्यंत तरी मेला नाही म्हणू नको. माझं म्हातारीचं एवढं तरी आई, आता मी किती दिवसाला पुरले तुझ्या. समर्थ म्हणले, आता याच्यापेक्षा जास्त खोलात जाऊ.
आईलाही खुश असा आहे. धर्मशास्त्राचा एक मोठा गमतीचा नियम आहे. आपण कोणतेही सत्कर्म करायला बसलो की त्यामध्ये एक मंत्र म्हणतो, संध्येत सुद्धा तो आहे, सर्वेषाम विरोधेन ब्रह्मकर्म समारभे. सगळ्यांच्या अविरोध. आईचाच विरोध काय कामाचा म्हणाले, तेव्हा तिला म्हणायला तू म्हणाले तिसऱ्या वचनातून मुक्त झालो एवढं म्हणता यावं म्हणून समर्थाने आईचा विरोध टाळण्याकरता भोवल्यापर्यंत तरी नाही म्हणू नको हे जे तिचं वाक्य आहे त्यापेक्षा खोलात गेले नाहीत. बरं, आईला मोठा आनंद झाला. अरे म्हणले मुलाची मी परवानगी घेतली तर नाही म्हणणार नाही. तिला माहिती एकदा भोल्यावर चढला म्हणजे पळायला जागाच राहत नाही. माणसं भोतकी इतकी गर्दी असते का विषयाने कोणी पळून देईल. तो मंगल का होईना पण घेरावच आहे. आईला मोठं काही त्यात विचित्र वाटलं नाही. ती हो म्हणाली. समर्थ शांत होती. थोड्या खोड्या कमी झाल्या. थोडी चिंता वाटत होती की आता ह्या आईला हो म्हणलो ते सुटायचं कधी येतो. आईला वाटलं पहा लग्न करायचं म्हटल्याबरोबर माझा मुलगा शाळा झाला. आता खोड्या सोडल्या म्हणजे आता विचार करीत बसतो. बरोबर जबाबदारी त्यांनी पत्करायच लागते. झालं त्यावेळेच्या पद्धतीप्रमाणे मुलगी पसंत केली गेली. चांगल्या घराण्यातली होती, चुणचुणीत होती, देण्या घेण्याची भानगड काही निघाली नाही, सभ्य माणसं होती. झालं ते लग्न पत्रिका काय असते त्या लिहिल्या गेल्या, वाटल्या गेल्या, वराडी जमा झाल्या, मांडव दिला गेला, मोठा थोडा मांडव दिला. आता जुन्या काळचं लग्न आहे त्याचं संध्याकाळपासून संध्याकाळपर्यंत उरकत नाही. 4-6 दिवस आधी 4-6 दिवस नंतर चालतं. कमीत कमी 8 दिवस तर चाललंच पाहिजे. आणि त्याप्रमाणे माणसाला आपल्याला माणसाने कळायचं मागं काही व्याप नव्हता. बैलगाड्यातून माणसं यायची, रिझर्वेशनची भानगड नाही, रिझर्वेशन झालं दिलंच गेलं पाहिजे अशी काय पंचायत नाही. बरं कार्यालयात रिझर्वेशनची भानगड नाही. जरा मोकळे बनवतो. पुष्कळ माणसं तर त्यांचा परिवार खूप मोठा होता. स्नेही सोबती पुष्कळ होते. खूप गर्दी झाली. समर्थ भोल्यावर चढले. मध्ये अंतपाठ झाला गेला. परिवाराची पोरगी उभी आहे आणि ब्राह्मण सावधान म्हणाले, विवाह काली सावधान घे शब्द उपाध्याम दता. विवाह काली सावधान घे शब्द उपाध्याम दता. गोहोल्यावरुणे नारायण भाव, गोहोल्यावरुणे नारायण भाव. झाला काळनी पडता विवाहाच्या वेळेला शुभ लग्न सावधान असं म्हणाला ब्राह्मण. समर्थांनी आपल्या मनाशी विचार केला, लग्न हे जर शुभ आहे तर सावधान कशा करता म्हणायचं. सावधान म्हणजे कॉशन. शुभ असेल तर सावधान का आणि सावधान असेल तर शुभ का म्हणायचं. तेवढ्या माणसाला घोटाळा काही कळत. आपण सावधान तेवढं लक्षात ठेवा. समर्थांनी जी उडी मारली म्हणतात कोणाच्या खांद्यावर कोणाच्या डोक्यावर पाय देत समर्थ जे पळाले. कशाचं मोडक्याचा घेराव जागीच राहिला. समर्थ पार पसाळून गेली. आईला अतिशय वाईट वाटलं. तुम्ही माझ्या हट्टा करता मी मुलगा गमावला. म्हातारीच्या डोळ्याचं पाणी खळलं नाही. राणूबाई शेवटी आंधळ्या झाल्या. शोका समर्थ निघाले. तिथून गेले ते थेट, आता त्या काळी वाहतुकीची साधनं काही नव्हती तेव्हा सापडणं काही शक्य नाही. तिथून जे समर्थ निघाले ते थेट नाशिक जवळ टाकळी नावाचं जे गाव आहे तिथे आले. वयाच्या 12व्या वर्षी घर सोडलं आणि तिथे 12 वर्षपर्यंत 13 कोटी रामनामाचा आणि 24 लक्ष गायत्रीच्या पुरस्चरणाचं अनुष्ठान